विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, लागेला चळा विठ्ठल नाटाचा भगवा. परमात्म्याला आपल्याबद्दल प्रेम आहेच, प्रेम नाही असं नाही मला, परंतु कारण मीमांसेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर परमात्म्याला आपल्याकरता येता येत नाही, कारण आपण भक्तही नाही आणि आपण दुर्जनही नाही. म्हणून मग परमात्मा रूपानं जर आपल्याकरता येता येत नसेल तर परमात्मा असं एक रूप घेतो की दिसायला तर माणूस परंतु असायला देव, अशा रूपाने परमात्मा या जगतामध्ये अवतरण होतो. हे रूप म्हणजेच ज्ञानोबा आहे, ते रूप म्हणजेच तुकोबा आहे, ते रूप म्हणजेच गुरुबा काका, ते रूप म्हणजेच तुकोबा आहे, ते रूप म्हणजेच संत महाराज. संतांचा अवतार सांगताना त्याचे कारण एक अभंगात सांगितले तुकोबा आहे. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावे कोण, सज्जन का, उद्धरावे दुर्जन का, नाही महाराज, उद्धरावे जन, जन आणि जीव. जनांचा उद्धार, जडाचा उद्धार आणि जीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्मे अवताराला येतात. नवे नवे परमात्माच संतांचं रूप घेऊन त्या जगामध्ये अवताराला येतो. कसा करता? ना सज्जनात करता ना दुर्जनात करता, जे भेटेल त्याच्या करता. आमच्या तुमच्यासारख्या करता, आधीमध्ये जे लटकलेले आहेत ना महाराज त्यांच्या करता. एका वाक्यात सांगू का? संत महात्मे जनाचा, जडाचा आणि जीवाचा उद्धार करतात. हे एका वाक्यात सांगायचं झालं, ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला जीवाचा उद्धार, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली जडाचा उद्धार आणि ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी हरिपाठ सांगितला जनाचा. याच्याकरता संत महात्मे या जगात अवतीर्ण होतात. आणि मग अवतीर्ण झाल्यावर काय काम काय करतात? ठीक आहे, आम्हाला एवढं कळालं की परमात्मा आमच्या करता येणार नाही, परमात्मा हा सज्जनांकरता किंवा दुर्जनांकरता येतो. मग आमच्या करता काय उपाय? तर आमच्या करता संत महात्मे किंवा सद्गुरु रूपानं परमात्मा अवताराला येतो. मग आल्यानंतर काय होतं? तर आल्यानंतर काय होतं याचा विचार करताना 16 अध्याय बघू. आल्यानंतर काय परिणाम होतो? तर मावळवीत विश्वास नवलौतैला चंडावशू आत्मयातीने विकासू म्हणतो. आता संत रूपी किंवा सद्गुरु रूपी सूर्य ज्या जगामध्ये अवताराला येतो, ज्या जगामध्ये उदयाला येतो, तेव्हा सगळ्यात पहिलं होतं जगातला अज्ञान रूपी अंधकार निघून जातो. मी मगाशी जे बोललो, आम्ही सज्जनही नाही आम्ही दुर्जनही नाही, त्याचं कारण काय म्हणतात? त्याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, आम्ही जीव आहोत. जीव असल्यामुळं आम्हाला माया किंवा प्रकृतीचा संघ आहे आणि त्या प्रकृतीचा संघ असल्यामुळं 3 प्रकारचे दोष आमच्या अंतःकरणावर आहेत. कोणते? विचारसागराचा पहिलाच तरंग आहे, तुम्ही वाचा. एक मद, एक विक्षेप आणि एक आवड. जीवदशेला आल्यानंतर हे 3 दोष स्वाभाविकपणाने आमच्या अंतःकरणावर असतात. मन म्हणजे पाप, विचार करत नाही. विक्षेप म्हणजे त्या पापांमुळे होणारे काही परिणाम आणि आवरण म्हणजे त्या परिणाम काय होतं की या देहालाच मी समजायला लागतो. हा अहंकार आपल्या ठिकाणी बळवतो. त्याला आवरण, अज्ञान येणार ज्ञान. आमच्याकडे ज्ञान आहेच आहे बरं का. जीवाची व्याख्या करताना पंचदशीमध्ये व्याख्या केली, चैतन्यम यत् अधिष्ठानं लिंगदेहस्य पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. ज्याचा अधिष्ठान चेतन आहे किंवा ज्याचा अधिष्ठान मुळात ज्ञान आहे तो जीव आहे. फक्त काय झालंय, लिंगदेहस्य पुनः, लिंगदेहाचा त्याच्यासोबत संघ आलेला आहे आणि तत्संगो जीव उच्यते. चेतन नावाचा अधिष्ठान आणि लिंगदेह नावाची उपाधी यांचं एकत्रीकरण केलं तर जीव तयार होतो. या 8ची जे साम्य अवस्था ते माझी परम प्रकृती पार्था आणि तया नाम व्यवस्था जीव वैस. हा जो जीव आहे, देह नावाची उपाधी त्याच्याकडे असल्यामुळं त्याच्यात ममत्व भाव निर्माण होतो, ज्याला आवरण दोष मानले गेले. आणि मग या आवरण दोषामुळे नेमकं काय होतं तर ज्ञान हे आवृत्त होतं.
ज्ञान झाकल्या जातं. मग ज्ञान झाकलेलं असताना आम्हाला बाकीचं काही दिसत नाही. जसं की आता उदाहरण सांगतो, अंधारलेली एखादी खोलीमध्ये खूप अंधार आहे आणि एखादी वस्तू आमच्या हरवली त्या ठिकाणी. आपण काय करतो? बॅटरी घेऊन जातो. बॅटरीचा प्रकाश पडला की आम्हाला वस्तू दिसते. मला सांगा, बॅटरीनं नेमकं केलं काय? बॅटरीनं आम्हाला वस्तू दाखवली का अंधार बाजूला केला? अंधार बाजूला केला. वस्तू तिथंच होती. वस्तू अंधारात होती ना, वस्तू कुठं गेली? वस्तू तिथं खोलीतच होती. खोलीत अंधार होता. बॅटरी आल्यानंतर प्रकाश पडला म्हणजे अंधार बाजूला जाणार, वस्तू तिथंच. असं काय? अज्ञानाचं आवरण त्या वस्तू, अंधारावरती अज्ञानाचं आवरण त्या वस्तूवर. आता पावसाळ्यामध्ये ढग असतात आणि एखादा काळा ढग काय करतो? सूर्याला झाकून टाकतो. आमच्याकडे त्याला शिराळ, आता मराठवाड्यात शिराळ पडलं म्हणत होता. आता शिराळ पडलेलं काय? शिराळ पडलं म्हणजे काय झालं? सूर्यासमोर ढग आला. मग सूर्यासमोर ढग आला, मग सूर्य आम्हाला दिसत नाही. मग काही वेळानं काय होतंय? वारा येतं आणि त्या वाऱ्याने तो ढग बाजूला जातो आणि आम्हाला सूर्याचं दर्शन पुन्हा होतं. परत मला सांगा, वाऱ्याने नेमकं काय केलं? जसं मगाशी बॅटरीनं काय केलं? अंधार बाजूला केला, वस्तू तिथंच होती. तसं वाऱ्याने ढग बाजूला केले का सूर्य दाखवले? वाऱ्यानं सूर्य नाही दाखवला, वाऱ्याने ढग बाजूला केले, सूर्य तिथंच आहे. तद्वत आम्ही जीवदशेला आहे. आमच्याकडे मन विक्षेप आवरण नावाचे दोष आम्ही घेऊन आलो. पूर्वजन्माच्या पापानं वगैरे काय अभंग आहे ना, पूर्वजन्मी पाप केले, ते भौत विस्तारले, विषय सुखनाशिवंत, सेविकातींवर कोंदले, 84 लक्ष योनी, ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. आमची ज्ञानाची दृष्टी हरवली आणि आम्ही अज्ञानाच्या आंधळेपणामध्ये पडलो. मन विक्षेप आवरण, मन झालं विक्षेप झाला. मन विक्षेप या चरणात कळाले आपल्याला. तिन्ही दोष येतात का या चरणामध्ये? तिन्ही दोष येतात. पूर्वजन्मी पाप केले ते बहुत विस्तारले, ज्याला विषय सुखनाशिवंत सेविका तिकडे कोंडले, त्याला विक्षेप म्हणा. आणि 84 लक्ष येऊन हे पण विक्षेपात झालं. भोगिता दुःख भोगले आणि ज्ञानदृष्टी हरपणे, दोन्ही नेत्र आंधळे, हे आवरण दोष. ज्ञानाची दृष्टी आमच्या हरवली आणि आंधळे झालो. कसे आंधळे झालो? अज्ञान. आम्हाला अज्ञानाची दृष्टी प्राप्त झाली किंवा ज्ञानाची दृष्टी हरवली. आता आम्हाला काही दिसत नाही, आम्ही आंधळे होतो. आता ज्ञानाची दृष्टी हरवली किंवा आमच्याकडचं ज्ञान हरवलं म्हणजे नेमकं काय? ज्ञान हरवलं म्हणजे ज्ञान निघून गेलं काय? ज्ञान निघून गेलं, ज्ञान तिथंच. तेव्हा अज्ञान नावाच्या ढगाने ज्ञान नावाच्या सूर्याला लागले. मग त्या ज्ञान नावाच्या सूर्याला उदय करण्याकरता, उगवण्याकरता, वापस दिसण्याकरता काय करावं लागलं? वारा यावं लागत. आता तो वारा कोणता? आता ते वारं वेगवेगळ्या प्रकारचे, तिकडे विस्तार नाही करत. ते वारं म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे साधन आहे. ते दोष घालवण्यासाठी साधन चतुष्टय करा. ते साधन चतुष्टय कोणता? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन. ते योग मार्गाने जा, ज्ञान मार्गाने जा. ते ज्ञानाच्या 7 पायऱ्या तुम्हाला सांगितल्या: शुभेच्छा, विचारणा, कर्मांसा, सत्वापत्ती, अनुसंसक्ती, पदार्थ भावनी, तुर्यदान. त्या सगळ्यांचा विचार मग त्या वाऱ्याच्या संदर्भात येतो. हे ढग बाजूला करण्याकरता जो वारा लागणार आहे, तो वारा म्हणजे कोणता? आपण ज्ञानयोग असेल, कर्मयोग असेल, समाधी मार्ग असेल, योग मार्ग असेल, या वेगवेगळ्या साधनांनी तो वारा बाजूला करता येईल. आणि सूर्य आहे त्या ठिकाणीच आहे. ज्ञानाचा सूर्य आहे त्या ठिकाणीच आहे, परंतु येथे आवरण त्याच्या पाठीमागे लागलं. त्या अज्ञानामुळे आम्हाला तो सूर्य दिसत. मग या अज्ञानाला दूर करण्याकरता सगळ्यात सोपा आणि सगळ्यात सरळ उपाय कोणता? कोण आमच्या अज्ञानाला बाजूला करत?
आम्ही वेगवेगळ्या साधना करतो, पण साधनातून फलित काय होतं? क्लेशोधिकत रस्तेशा भव्यता सत्यतेचा अव्यक्ता ऐकते दुःखन देहवती योगाच्या वाटा गाणी गाजू वाटा बऱ्या दुःखाचा शेत वाटा मागा आम्ही वेगवेगळ्या नाना साधनांच्या केल्या करता खूप साधना आम्ही करून पाहिजे, पण त्या साधनांमध्ये आम्हाला यश मिळालं नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच की ज्या साधनाला आमचा कर्मोपाय होणार होता तेच नेमकं साधन आम्ही केलं. कुठलंही साधन करताना एक गोष्ट फार महत्वाची आहे. कोणती गोष्ट? संत चरणावर असलेला विश्वास किंवा संतांची संगती. अभंगामध्ये आपल्याला तेणे साधकी साधने साधन केव्हा साधतील? संतांचे पायी हा माझा विश्वास. जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत सर्व गावे